DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. बारामतीत विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू. महाराष्ट्रानं गमावला कणखर नेता. लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे विमानाला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू. राजकीय वर्तुळातून हळहळ, बारामतीसह संपूर्ण राज्य शोकाकुल. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती इथं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांचं खासगी विमान लेअरजेट 45 बारामती विमानतळावर उतरत असताना हा भीषण अपघात झाला. अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी साधारण 8:45च्या सुमारास बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते धावपट्टीच्या बाजूला कोसळलं. अपघातानंतर विमानानं तातडीनं पेट घेतला. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि 2 पायलट असे एकूण 6 जण होते. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त समजताच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी आणि जनतेनं तीव्र दुःख व्यक्त केलं. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळातील सदस्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. बारामतीकडे सर्व नेत्यांनी धाव घेतली. राज्याच्या विकासात मोठं योगदान देणारा एक कार्यक्षम प्रशासक आणि जनसामान्यांचा नेता या अपघातात हरपलाय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत. तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला की अन्य काही कारण होतं याचा तपास आता केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक.